भेटलास किंवा तिला? हो, ती पण एक गंमतच आहे. आणि ऍक्च्युली यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. मी कसं काय बाबा? तू भेटायच्या आधी माझं आयुष्य फारच निराश होतं. तुमच्या त्या दिवसाचं बोलण्यावरून माझ्या मनात एक वादळच होतं. त्या दिवशी जणू माझं आयुष्याचं मर्म सापडलं. आजचा दिवस झाला. त्या दिवसापासून मला सगळं जग सुंदर वाटायला लागलं. एक दिवस रस्त्यावरून भटकताना एका नाटकाचं बोर्ड बघितलं. पहिले रांगेचं तिकीट काढून आत जाऊन बसलो. लैला मजनूच्या प्रेमकथेवर ते नाटक होतं. नाट्यगृह फारच गचाळ होतं. पब्लिक सुद्धा फारसं रसिक नव्हती. गर्दी पण जेमतेमच होती. बसायला सीट सुद्धा मोडक्याच होत्या. तिथे फक्त घाणेरडेपणा. नेपथ्य तर फारच विकार होतं. नाटकातले पात्र पाठ केलेले संवाद फेकून जात होते. आणि या सगळ्यात मला ती दिसली. सुंदर डोळे, गोरी पान, एकदम नव्हतं. तर 17-18 वर्षाची असेल. तिच्यासारखी मुलगी मी आजपर्यंत बघितलीच नव्हती. स्टेजवर आली आणि स्टेज एकदम सुंदर दिसू लागलं. नेपथ्य एकदम दमदार वाटू लागलं. तिचं सौंदर्य, लैलाची सुंदरता, तिचा अल्हडपणा, मजनूसाठीचे तिचे व्याकुळ डोळे. एवढं काय असतं ते मला त्या दिवशी कळलं. त्या दिवशी ते नाट्यगृहात फक्त 2च वेळी माणसं होती. तो नाटकांचा वेळा माणूस, दुसरा मी. ती नटी आहे ना? ऑफकोर्स, तिच्या अभिनयाबद्दल शंकाच नाही. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. सुंदर क्षण म्हणावा तर सर्वात सुंदर नाही, कारण असे कितीतरी सुंदर क्षण तुझ्या आयुष्यात यायचे. इथं फक्त सुरुवात आहे. तू काय मला कॅरेक्टरला समजतोस की काय? सॉरी, मी तुम्हाला तू म्हणतो. अरे इनफॅक्ट तू मला तूच म्हण. कॅरेक्टरला सुद्धा नाही, तिला बोललो. रिडिक्युलस करणार तशी नाहीये. तशी नाहीये. तू भेटला तिला? ते बोलणं झालंय? हो, त्या दिवशी नाटक बघून मी घरी गेलो. अमृताचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून काही हटेल. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तिचा प्रयोग कुठे आहे हे पाहून पुन्हा ते नाटक बघायला गेलो. अगदी पहिल्या रांगेचं तिकीट काढ आणि जिथे जिथे तिचा प्रयोग व्हायला लागला तिथे जाऊ लागला. आणि तिच्या हे लक्षात आलं. एक दिवस धाडस करून तिला तिच्या मेकअप रूम मध्ये भेटायला गेलो. आणि करणार तुला पटणार नाही, तिने मला लगेच ओळखलं. आपण उदय सरकार आहात, या शहरातली प्रतिष्ठित व्यक्ती. मी कौतुक करायच्या आधी तीच माझं कौतुक करायला लागली. मुलगी हुशार आहे, चांगला बकरा शोधलाय मी. प्लीज बरं ते जाऊ. पर्यंत आला. सगळं ठरवलं. अक्षरशः मला वेडच केलं. तिच्याशिवाय आता जगूच नका. सुंदरता आहे तेव्हा चांगली गोष्ट अशी ती एक अभिनेत्री, चांगली अभिनेत्री. तू आणि रवी ना तिचा अभिनय एकदा बघायला जाऊ. तिला त्या नाट्य संस्थेतून बाहेर काढेल आणि स्वतःचा संस्था काढून तिला या जगासमोर आणेल. वेळ लावेल सगळ्यांना वेळ. बरं, कधी जायचं तुझं नाटक पाहिलं आपण? उद्या रविवार आहे आणि तिचा प्रयोग आहे बालगंधर्वला. तू आणि रवी ठीक 8 वाजता मेन रोडला या. आपण तिथे जेवण करू आणि जाऊन नाटक बघायला. 8 वाजता काय जेवण? बरं जाऊ दे. रवीला तू जाणार की मी जाऊ? मी त्याला विसरलो. त्यानं माझं पेंटिंग फ्रेम करून पाठवलंय. मला त्याचा हेवा वाटतो, कारण हे पेंटिंग माझ्यापेक्षा 1 महिन्यानं तरुण आहे. जेव्हा जेव्हा मी पेंटिंग बघतो तर मन शांत होतं. माझे कॉम्प्लिमेंट रवीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करा, कारण एका धर्मगुरू सारखा उपदेश करत असतो. उपदेशाची खरी गरज तर त्याला आहे. तसा तो चांगला माणूस आहे, पण जरा जास्तच चांगला. थिंक ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल कम्स. मला काय कळलं? हो, डेव्हिल. मी तुला डेव्हिलच म्हणणार, पण उदय सरकारांसाठी तू धर्मगुरू आहे. हे बरे, तुला काही कळलं की नाही? कशाबद्दल? सरकारांबद्दल. त्याच्याबद्दल काय? त्यांना शॉक दिल्याऐवजी मीच देतो. आता सरळ सरळ सांगशील? उदय सरकार लग्न करताय. उदय सरकार लग्न करताय. नाही मुळेच नाही. अरे एका नटी बरोबर. उद्या भेटणारे
हवा पसंतीला. आय एम सो मच एक्सायटेड. तुम्ही दोघे माझे फारसे जवळ आहात, त्यामुळे मी तुम्हाला सगळं कधी कसं आणि सांगतो नीट आहे. 2 दिवसांपूर्वी या मृताला पुन्हा भेटलो. या दिवशी ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. नाटक संपल्यावर तिला पुन्हा भेटलो. तो क्षण, तो परिसर नंतरल्यासारखं होतं. तिला लग्नाची मागणी घातली आणि आय कांट बिलीव्ह इट, ती हो म्हणाली. मला म्हणजे घरच्यांची काळजी वाटते. म्हणजे ती लवकर तयार होणार नाही, त्यांना तयार करेल. आणि हो, लग्नात ब्राऊन कलरचा सूट घालेल. ब्राऊन कलर खूप आवडतो. आणि हो, तुम्ही हनीमूनला स्वित्झर्लंडला जाऊ. त्याच्यापेक्षा युरोप कसा काय? त्यापेक्षा कुल्लू मनाली जा. काय वाटतं तुम्हाला? बरोबर नाही रे बोला. संस्कृताने जरूर माझं आयुष्यच नाही म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की तू जरा लग्न वगैरेची इतकी घाई नको करायला. काय म्हणतोय तू हे करणार? बरोबर म्हणतोय. तुला ते कॅनव्हास आणि रंग याच्या पलीकडचं आयुष्य माहित नाही, पण मला असं वाटलं होतं की तुला आयुष्य कळायला लागलंय. मला सगळं कळलं. प्रेम हेच आयुष्य नाही, उपभोग हेच आयुष्य आहे. उदय, मला नाही माहित तुम्ही दोघं एकमेकांशी किती प्रेम करता. ती तुझ्या लायक आहात ते पण नाही, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जो निर्णय घेतला ना, पूर्ण विचार करून घेतलाय. या कर्नलच्या बोलण्यावर अजिबात लक्ष देऊ नको. थँक्स. तुला थँक्स. मला असं वाटतं तू पुन्हा विचार करावा. माझा सगळा विचार झालाय. अरे पण ठीक आहे, एकमेव सुंदर स्त्री आहे का? ती फक्त सुंदर नाही, तर त्याहून चांगली गोष्ट अशी की ती एक अभिनेत्री आहे. ती जे पात्र रंगवते ना, तिच्यात एक रूप होऊन जाते. अभिनय केला तिच्यात ठासून भरली. तिची सुंदरता तर वादात येते. तिचा अभिनय तिच्या सौंदर्याला चार चांद लावते. तुला याआधी मी कलेचा एवढा दिवाणा झालेला बघितलं नाही. तसा मी थोडाफार कलाप्रिय आहे, पण तिचा अभिनय बघून माझं अभिनय कलेवरचं प्रेम जास्तच वाढलंय. अभिनयावरचं पण आणि तिच्यावरचं पण. हो ना, काही का असे ना, तू सुखी राहावा हीच माझी इच्छा. तो जर माझ्या संगतीत राहिला तर जास्त सुखी राहील असं मला वाटतं. असो, प्रेमात अंध झालेल्या माणसाला आताच काही समजून काही अर्थ नाही. आपल्याला उद्या तिचं नाटक पाहायला जायचंय ना, मग आत्ता तरी इथून चला.